या ठिकाणी सांगोला तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पाठिंबा देण्याचा या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। जो साहेबांचा आदेश आहे या आदेशाला अधीन राहून सांगोला तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासाठी अहोरात्र झटून जो उमेदवार आहे हा अत्यंत फरकानं कशा पद्धतीने निवडून येईल याकडे सर्वजण आपण ताकदीनं त्यांचं काम करून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। एवढंच बोलून थांबतो। आणि सप्रेम आलेल्या सर्व मान्यवरांचं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय अध्यक्ष विनोद जोबाळे आणि विधानसभेसाठी जे उभं राहिलेले आहेत आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख त्यांना कालच बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जाहीर केलेला आहे आणि आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी त्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांना मताधिक्य देण्यासाठी आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाख मोलाचं सहकार्य होईल अशा पद्धतीच्या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि त्यांना बाबासाहेबांना एक पुरोगामी विचाराचा एक कार्यकर्ता शिकल्या सवरलेला डॉक्टर असलेला एक उमेदवार खरोखरच या पंचवार्षिकमध्ये आपल्याला लाभलेला आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचं वैचारिक भूमिका त्यांची आहे। आम्ही त्यांना त्यांच्या वैचारिक भूमिकेतून बघतो आहे। तर आजची सुरुवात आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला सपोर्टिव्ह करण्याची, तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने सपोर्टिव्ह आम्ही गावखेड्यातून तुम्हाला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू आणि तुम्हाला विजय आणण्याचं आश्वासन विजयी करण्याचं निश्चित या ठिकाणी करून या ठिकाणी माझी भूमिका या ठिकाणी मांडतो थांबतो। जय भीम। सर्वच महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी 253 सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये काल 6च्या दरम्यान 5च्या दरम्यान आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत पाठिंबा शेतकरी कामगार पक्षाला म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे सांगोला विधानसभेचे अधिकृत उमेदवार माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना जाहीर झालेला आहे। त्या अनुषंगाने आज छोटीशी बैठक आयोजित केली आहे। या बैठकीला आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित असलेले राज्याचे उपाध्यक्ष तथा प्रवक्ते, सोलापूर जिल्ह्यासहित 5 जिल्ह्याचे निरीक्षक, आमचे मार्गदर्शक माननीय सोमनाथजी साळुंके साहेब, जिल्ह्याचे उपाध्यक्ष लालाबाई मुलानी, तसेच विधानसभेसाठी उभे असलेले आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि उपस्थित सर्व बंधूंनो, वंचित बहुजन आघाडीचा आता स्वप्नीलने सांगितल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीने शेतकरी कामगार पक्षांची जे काय त्याला आपण घटना म्हणू किंवा जे काय विचार आहेत ते त्या विचारामध्ये साम्य आहे आणि याचा पुरेपूर विचार करून वंचित बहुजन आघाडीने सोलापूर जिल्ह्यात 8 ठिकाणी उमेदवार उभे केलेत, परंतु सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा द्यायचं ठरवलेला हा निर्णय अतिशय चांगला झालेला आहे। मी या निमित्ताने सगळ्यांना सांगू इच्छितो, समोरचे 2 उमेदवार आपण बघितलेले आहेत आणि मागील 5 वर्षातली काम आणि दुसरा जे आता नवीन उमेदवार उभा आहे त्या उमेदवाराचं भविष्यात काय काम होईल हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्यावरची जबाबदारी वरिष्ठांनी किंवा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सोपवलेली आहे की शेतकरी कामगार पक्षाला फक्त पाठिंबा देऊन न थांबता आपण तन मन धनाने काम करू। शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना ते निवडून जवळजवळ आलेले आहेत, परंतु किती मताधिक्याने निवडून द्यायचं त्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू। आणि मी सांगोला तालुका वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो साहेब, लोकसभेची विधानसभा आम्ही अध्यक्षपद नसताना आम्ही पार पाडली। त्या लोकसभेच्या विधानसभेत आम्हाला अध्यक्षपद नव्हतं, पण घोषित नव्हतं, पण असंच अधिकार दिलतं। त्यावेळेस संविधान वाचवलं पाहिजे अशी संपूर्ण देश राज्यात लाट असताना आम्ही छोट्या मोठ्या म्हणजे आमच्या सहकार्याने प्रयत्न करून 2660 मतदान घेतलं। यावेळेस तुम्हाला अशी म्हणजे ग्वाही देतो की तुम्हाला आमच्या आता नवीन आम्ही असून सुद्धा एक 10-15 हजाराच्या मतात आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या मतदान तुमच्या मतात भर पाडू आणि तो तुमचं लीड असेल अशी मी तुम्हाला शब्द देतो। यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा प्रवक्ते सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक सोमनाथ साळुंके साहेब यांनी पुढील मार्गदर्शन करावं असताना विनंती करतो। जय हिंद। सांगोला विधानसभा क्षेत्र मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या या बैठकीमध्ये उपस्थित असणारे शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, तालुक्याचे अध्यक्ष विनोदजी,
जिल्ह्याचे उपाध्यक्ष लालाभाई, सर्वच तालुक्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी, अगदी काल साहेबांची सभा संपल्यानंतर मला वाटते 9:30-10 वाजता मी तालुकाध्यक्षांना सांगितलं, उद्या आपण एक छोटेखानी बैठक घेऊन, कारण पत्र अधिकृत जाहीर झालेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये आपण पाठिंबा दर्शवू. आणि लगेचच त्यांनी रात्री ही यंत्रणा लावली आणि छोटेखानी बैठकीचं आयोजन केलं. कमी वेळेमध्ये तुम्ही ग्रामीण भागातून शहरामधून इथे जमा झालात त्याबद्दल तुमचं सगळ्यात पहिल्यांदा आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. काही महिन्यापूर्वी आदरणीय बाळासाहेबांची आणि आपल्या मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, त्यांचे बंधू अनिकेत देशमुख यांची भेट झाली आणि देशमुख कुटुंबियांच्या वतीनं बाळासाहेबांना विनंती करण्यात आली की आपण या निवडणुकीमध्ये आमच्या पाठीशी राहावं. बाळासाहेबांनी गेल्या काही महिन्यामधून सांगोला विधानसभा मतदारक्षेत्राचा आढावा घेतला, त्या परिस्थितीची माहिती घेतली आणि आपण चळवळीमध्ये काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहिलं पाहिजे. सर्वसामान्य लोकांच्यासाठी, बहुजनांच्यासाठी काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी राहिलं पाहिजे, अशा पद्धतीची भावना व्यक्त केली. आणि अक्षरशः सोलापूरच्या जिल्ह्याच्या आमच्या मुलाखतीमध्ये सांगोला विधानसभा क्षेत्रासाठी जवळपास 6 ते 7 उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. वंचित बहुजन आघाडीकडून लढण्यासाठी ते त्या ठिकाणी इच्छुक होते, परंतु त्या सर्व उमेदवारांना बाळासाहेबांनी सांगितलं की नाही, आपण यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार जे आहेत त्यांना आपण पाठिंबा देतोय. आणि बाळासाहेबांनी काल पत्र जाहीर करून अधिकृत पाठिंबा या ठिकाणी जाहीर केला. निवडणुकीची रणधुमाळी तुमच्या समोर आहे. निकाल काय लागणार आहे आता हे परत नव्यानं सांगायची काही आवश्यकता नाही. ज्या दिवशी तुमची उमेदवारी घोषित झाली आणि काल बाळासाहेबांचं पत्र झालं, आम्हालाही आमच्यासाठी ते शुभ संकेत असतात. आम्ही तसल्या गोष्टी मानत नाही, पण आमच्यासाठी ते शुभ संकेत असतात. कारण सांगलीमध्ये ज्या दिवशी बाळासाहेबांनी उमेदवाराला पाठिंबा घोषित केला त्याच दिवशी त्या उमेदवाराचा विजय निश्चित. आणि काल ज्यावेळी पत्र निघालं त्यावेळी मी सांगतो की त्याच वेळी तुमचा या ठिकाणी विजय निश्चित झालेला आहे. फक्त मताधिक्य किती आहे ह्याचं मोजमाप फक्त करायची त्या ठिकाणी पूर्तता शिल्लक राहिलेली आहे. एका बाबासाहेबांच्या प्रचारासाठी बाबासाहेबांच्या नातवानं पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे हा पाठिंबा व्यर्थ जाणार नाही. महाराष्ट्रातील सर्वाधिक्य मताधिक्य घेऊन हा उमेदवार विजयी होणार आहे, अशी ग्वाही मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी देतो. ग्रामीण भागामध्ये बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. सांगोला मतदारसंघामध्ये तितक्याच ताकदीनं बाळासाहेबांना मानणारा वर्ग आहे. या सर्व वर्गाला मी आवाहन करतो की बाळासाहेबांनी जो आदेश दिलेला आहे की त्या आदेशाचं पालन करून आपल्या परीनं जास्तीत जास्त क्षमतेनं आपापल्या भागामध्ये जाऊन, आपल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये जाऊन आपण डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा प्रचार प्रसार करायचा आहे आणि त्यांना विजयी करण्याचे प्रयत्न करायचा आहे, त्यांचा मताधिक्य वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका विशिष्ट जाती धर्मापुरता वंचित बहुजन आघाडी मर्यादित नाही. कारण गेले कित्येक वर्षापासून बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या बाबतीमध्ये घेतलेली भूमिका, मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये घेतलेली भूमिका, आदिवासी समूहाच्या बाबतीमध्ये घेतलेली भूमिका, भटक्या विमुक्तांच्या बाबतीमध्ये घेतलेली भूमिका, त्या जर भूमिका बघितल्या तर सर्वसामान्य ह्या आरक्षणवादी वर्गाला बाळासाहेब हे आपले नेते वाटतात आणि बाळासाहेबांचा आदेश हा बहुतांश या सर्व वर्गाला आपला नेत्याचा आदेश वाटतो, कुटुंब प्रमुखाचा आदेश वाटतो आणि त्या आदेशाला मानून ही सर्व मंडळी कामाला लागतात. कारण ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज अडचणीत होता त्यावेळी कुणीच त्याच्या पाठीशी आलं नाही. महाविकास आघाडीचे कुठले पक्ष आले नाहीत, महायुतीचे कुठले पक्ष आले नाहीत. फक्त वंचित बहुजन आघाडी मुस्लिम समूहाच्या पाठीशी ठामपणे उभा होता आणि महाराष्ट्रातले समस्त मुस्लिम बांधवावरती जे हल्ले होत होते ते हल्ले थांबवण्याचा प्रयत्न बाळासाहेबांनी केला. ओबीसी समूहाचं आरक्षण ज्यावेळी धोक्यामध्ये आलं त्यावेळी ह्या कुठल्याच प्रस्तावित पक्षानं उघड भूमिका घेतली नाही ओबीसीच्या बाजूने उभे राहण्याची. कारण ते सगळे सोयरीचे कायदे, बनावट दाखले वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रामध्ये सुरू होत्या आणि काही विशिष्ट वर्गाच्या दबावाला बळी पडून सरकार सुद्धा हैराण झालं होतं. आणि या परिस्थितीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या बाजूने ठामपणे भूमिका घेतली आणि ओबीसीचं आरक्षण वेगळं राहिलं पाहिजे, त्याचं ताट आरक्षणाचं वेगळं राहिलं पाहिजे, मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं राहिलं पाहिजे, गरीब मराठ्याला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका बाळासाहेबांनी त्यावेळी घेतली आणि म्हणून समस्त ओबीसी महाराष्ट्रातला हा बाळासाहेबांच्या पाठीशी या ठिकाणी राहिलेला आहे. अशा सर्व समूहाच्या बाबतीमध्ये बाळासाहेबांनी वेळोवेळी भूमिका घेतलेली आहे. एकूण एक काय की बाळासाहेबांचं धोरणच हे राहिलेलं आहे की जो आरक्षणवादी वर्ग आहे की जो खऱ्या अर्थानं सत्तेपासून वंचित राहिलेला आहे त्याला ताकद दिली पाहिजे.
आणि तशाच पद्धतीची भूमिका या सांगोल्यामध्ये केली. कारण सांगोल्याचं एक वैशिष्ट्य आहे, या 2024च्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आणि झालेल्या लोकसभेच्या निवडणुका जर बघितल्या देशामध्ये, तर पैशाशिवाय निवडणुका होत नाहीत हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. कोटी कोटी रुपये उमेदवारांच्या जवळ सापडायला लागलेले आहेत. प्रचंड पैसा या निवडणुकीमध्ये यायला लागलेला आहे. आणि एवढ्या मोठ्या उलथापालथा होत असताना सांगोल्यासारख्या ठिकाणी अजूनही लोक स्वतःच्या खिशातील पैसे घालून, वर्गणी काढून उमेदवाराला एक वोट एक नोट या पद्धतीनं जर मदत करत असतील तर हा आदर्श देशामध्ये आहे. आणि हा आदर्श हा सहसा होत नाही. याच्यासाठी देशमुख कुटुंबियांचा, कैलासवासी आबासाहेबांचा त्याग आहे, त्यांनी केलेलं काम आहे. आणि ह्या सर्व कामामुळे, त्यांच्या त्यागामुळे सांगोला भागातील, परिसरातील सर्वसामान्य बहुजन समाज हा आबासाहेबांच्या पाठीशी राहिलेला आहे, त्या विचाराच्या पाठीशी राहिलेला आहे. आणि अशा विचाराला की जो बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम करतो, सर्वसामान्यांना घेऊन जाण्याचं काम करतो, आणि ज्याला हे प्रस्तावित पक्ष व्यवस्थेमध्ये येण्याचा विरोध करतात, अशा सर्व प्रतिनिधींना बाळासाहेब नेहमीच ताकद देत आलेले आहेत. आणि अशाच पद्धतीची ताकद देण्याची भूमिका सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेबांनी घेतलेली आहे. म्हणून कालच बाळासाहेबांनी या विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार यांना पाठिंबा जाहीर केला. आणि वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी राहील. तुमचा विजय निश्चितपणे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी खेचून आणेल, याच्याविषयी कुठलीही शंका नाही. मी विनंती करतो, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत बाबासाहेब, आमचं ठरलंय तसा एक समझोता झालाय की सोलापूर जिल्ह्यातील इतर मतदारसंघामध्ये आपण आम्हाला मदत करताय आणि आम्ही सांगोल्यामध्ये मदत करतोय, अशा समझोत्यानं आपण या ठिकाणी पाठिंबा दिला. ही जिल्ह्याची जरी औपचारिकता असली तरी सांगोल्यामधली ही आपली मैत्री ही लांब पल्ल्यापर्यंत चालावं अशी आमची विनंती आहे. म्हणजे या निवडणुकीपुरतं आपण एकत्रित न राहता भविष्यामधल्या बऱ्याचशा निवडणुका आहेत, मग त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा लोकसभेच्या आहेत, भविष्यातल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत. तर आमचं प्रांजळ मत असं आहे की हा सर्वसामान्य जो बहुजन वर्ग आहे, की जो वंचित बहुजन आघाडीला मानणार आहे, की जो कधी सत्तेच्या प्रवाहामध्ये नाही, आपण एकत्रित हातामध्ये हात घालून इथून पुढची वाटचाल करूया. आणि या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना पैशाकडे कमी असतील पण विचाराचे पक्के आहेत, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी देऊन त्यांचाही सन्मान करण्यात यावा अशी माझी विनंती डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना राहील. ही मैत्री आपली इथून पुढे कायमची राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. डॉक्टर बाबासाहेब या ठिकाणी बाबासाहेब देशमुख या ठिकाणी विजय झालेले आहेत, त्याची औपचारिकता फक्त आता 23 तारखेची राहिलेली आहे असं या ठिकाणी मी मानतो. वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी ठामपणे आहे. धन्यवाद. जय भीम. विश्व शांतिदूत तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो. स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यात 60 वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना सर्व जाती धर्मांना, गोरगरीब, कष्टकरी, कामगार, वंचित घटकांना सोबत घेऊन काम केलं. निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे जीवनपट होतं त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आबासाहेबांनी काम केलं. साळुंखे सर ही सगळी लोक आबासाहेबांच्या विचारावरती जीवन जगणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती जीवन जगणारे आहेत. निश्चितपणे भविष्यकाळात आपण ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, दीपक ओवाळ साहेबांना माहीत आहे, विनोद ओबाळे साहेबांना माहीत आहे, किंवा लाला मुलानी साहेबांना माहीत आहे की निश्चितपणे आम्ही गावात किंवा इतर ठिकाणी ज्या ज्या वेळेस आम्हाला आपल्याला संधी देण्याचा एक अवसर उभा राहील, त्यावेळेस आम्ही आपल्या सर्वांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन तुमचा मान सन्मान राहील याचा मी विश्वास आपल्या सर्वांना देतो. भविष्य काळामध्ये माझं वय 37 वर्ष आहे, मी खूप तरुण आहे, लहान आहे वयाने, पण राजकारणात उतरल्यानंतर जीवनभर राजकारणच करावं लागतं. आणि एकदा जर शब्द दिलेला आपण तो पूर्ण केला नाही तर भविष्यात लोक आपल्याला पुढच्या निवडणुकीत दारात सुद्धा उभा करत नसतात. तर निश्चितपणे आम्ही तुमचा मान सन्मान करू. डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांचं मी सर्वप्रथम अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आणि
2 वेळा आमच्या भेटी झाल्या. त्या दोन्ही वेळेला त्यांनी सांगितले की आबासाहेबांनी या तालुक्यात शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार रुजवण्यासाठी कष्ट घेतलं, गोरगरीब जनतेला न्याय दिला आहे आणि निश्चितपणे आम्ही तुमच्या सोबत राहू, शेतकरी कामगार पक्षाच्या सोबत राहू. आम्ही त्यांना एक विश्वास दिला. साळुंखे सरांनाही सांगतो की जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी जे उमेदवार आपले असतील त्या ठिकाणी आमच्यासारख्याची कुठं मदत लागली तर निश्चित सांगा, आम्ही आपल्याला मदत करू. कारण अशा अडचणीच्या काळात आबासाहेब हयात नसताना आपण थोड्या ताकदीनं आमच्यासोबत राहिलात. ज्या महाविकास आघाडीचा आम्ही घटक पक्ष आहोत त्या महाविकास आघाडीनं आम्हाला खरं तर मोठं मन दाखवून एक अधिकृत उमेदवार जाहीर करून आम्हाला उमेदवारी देणं गरजेचं होतं शेतकरी कामगार पक्षाला. कारण 60 वर्ष आबासाहेबांनी या महाविकास आघाडीतील घटक पक्षांना, नेते मंडळींना ज्या वेळेस राज्यात आणि जिल्ह्यात मदत लागली त्या वेळेस चांगल्या पद्धतीने ताकदीनं आबासाहेबांनी मदत केली. आणि आबासाहेबांच्या निधनानंतरची पहिली विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये ज्या ताकदीनं महाविकास आघाडी आमच्यासोबत राहायला हवी होती, एक घटक पक्ष आमच्यासोबत नाही. काँग्रेसचे नेते आमच्यासोबत आहेत, पवारसाहेबांचा राष्ट्रवादी गट आमच्यासोबत आहे, मनसे आहे, बहुजन वंचित आघाडीनं आज आपण पत्र देत आहे, रासप आहे, MIM आहे, तिसरी परिवर्तन आघाडीसुद्धा आमच्यासोबत आहे. निश्चितपणे ताकदीनं आपण एकसंघ राहून ही निवडणूक पार पाडूया. निवडणूक पार पाडताना एक स्वाभिमानी विचार टिकला पाहिजे. स्वर्गीय आबासाहेबांनी या राज्याला सांगोला तालुका एक कसा निष्ठावंत आहे या पद्धतीनं आदर्श घालून दिला. तीच परंपरा आपण अखंडित ठेवूया. या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, दुधाला भाव मिळाला पाहिजे. आपल्या ओबीसी आणि इतर प्रवर्गातील काही मुलामुलींच्या शिक्षणाच्या शिष्यवृत्त्या अजून पेंडिंग आहेत. निश्चितपणे भविष्यकाळात त्या ज्या राहिलेल्या शिष्यवृत्त्या आहेत त्याचं अनुदान लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय. भविष्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीने एकसंघ राहून आपण ही निवडणूक तर लढूच, पण आयुष्यभर तुमची साथ राहावी एवढेच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. तुम्ही मोठ्या मनाने आमच्या अडचणीच्या काळात एवढी ताकद देत आहे. निश्चितपणे आम्ही आयुष्यभर जीवनभर तुम्हाला या केलेल्या मदती ऋणात ठेवू, कदापि आम्ही विसरणार नाही एवढाच शब्द देतो. परत एकदा आपल्या सर्वांचं, या पक्षाचे नेते माननीय बाळासाहेब जांभेडकर साहेबांचं, माननीय सोमनाथ साळुंखे सरांचं, जिल्ह्याचे उपाध्यक्ष लालासाहेब मुलानी, तालुक्याचे अध्यक्ष विनोद भाऊ उबाळे, आपल्या सर्वांचा अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय भीम, लाल सलाम.